आज सरांना सांगूनच दिलं होतं की मी एकटी मार्केटमध्ये जाणार नाही, कारण गाडी घेतली तेव्हापासून मलाच तुम्ही एकटीला पाठवता, आपण दोघांनी सोबत जायचं. मग काय ठरवलं आणि सकाळी मी पराठे करून घेतले होते जे की बटाट्याचे होते, अखिलेशचे खूप फेवरेट आहेत. इथं तिळाची पोळी पण केली होती जी की माझी फेवरेट आहे. आता इथे बेंडकुळी सारखा श्रेयसचा अभ्यास चालू आहे, पण म्हणलं चालतंय, मुलं असेच अभ्यास करत असतात. माझं काम सगळं आवरलं होतं, बाहेर बसून केसांना तेल लावा म्हटलं, तेवढ्यात सर आले. सर आल्याच्या नंतर अखिलेश मात्र चांगलाच खुश झाला, कारण त्याला कंपनी पाहिजे होती. तो दूध पेत होता. आता त्याच्या पप्पांना त्यानं चहा करून दिला आणि स्वतः दूध बिस्किट बाहेर खात बसला होता. बिस्किट खाण्याची त्याला एक लहरच येते. तेवढ्यात श्री जवळ आला, म्हणला मम्मा माझा भांग पाडून दे. कंगवा घेऊन आला. मी म्हणलं चल देते तुझा भांग पाडून. आता लगेच तो निघाला होता ट्युशनला, पण त्याचं बॅड लक, त्याच्या सायकलची चेनच पडली. तो काय थांबणारा गडी नाही, सायकल स्वतःची लावली आणि दादाची घेतली. आता बिना सायकलचा हा कुठेच जात नाही. आम्ही दोघं निघालो होतो मार्केटमध्ये आणि जाता जाता सर म्हणले चल तुला उसाचा रस पाजवतो. आणि मग काय उसाचा रस घेतला. मी ग्लास रिकामा केला तरी पण यांचा भरलेलाच होता. मोबाईलमध्ये हे गुंग होते. फळं घ्यायला गेलो तर चिकू हे तर छान दिसले, पण घरी आणल्यावर खूप खराब निघाले बघा. आता वाटाण्याच्या शेंगा सीझन संपत आलाय, ते सुद्धा घेतल्या. ॲपल घेतले होते आणि तेवढ्यात सर म्हणले आपण नारळाचे पाणी सुद्धा घेऊया, पण चिल्लरचं वांदा इतकं होत होतं त्याच्यामुळे इकडचे तिकडे पैसे तिकडचे इकडे पैसे करण्यामध्ये फार वेळ गेला. अशा पद्धतीने ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आम्ही अशी चोरून क्षण काही काढत असतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.